हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्ट हॅव प्रोडक्ट फॉर न्यूबॉर्न. सो सगळ्यात पहिला येतं ते डायपर. ओके, सो डायपर तुम्ही असं बघा ज्याच्यामध्ये लिकेज असं अजिबात इश्यू नसेल आणि सेकंड थिंग सॉफ्ट असेल, त्याच्यामुळे बेबीला इरिटेशन होणार नाही, रॅशेस येणार नाहीत. सो मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये एक फीडबॅक दिला आहे डायपरचा, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आयडिया येईल कोणतं डायपर बेस्ट आहे ते. देन सेकंड येतं बेबी वाईप्स, वेट वाईप्स. सो तुम्ही वेट वाईप सिलेक्ट करताना दोन गोष्टी बघा की अल्कोहोल फ्री असलं पाहिजे आणि एकदम माइल्ड फ्रेग्रन्स असलं पाहिजे. काय काय वाईप्सचा खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असतो, सो बेबीला खूप इरिटेशन होतं त्यामुळे. सो तुम्ही माइल्ड असा फ्रेग्रन्स बघा. आणि देन थर्ड येतं मॉस्किटो नेट. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे मॉस्किटो नेट परचेस करणं, बिकॉज मॉस्किटो जेव्हा बाईट करतात त्याचा खूप रेडनेस येतं बेबीच्या स्किनवरती. तर तुम्ही नक्की परचेस करा. दर 2 तासांनी तुम्हाला बेबीला फीड करावं लागतं, सो बॅक पेनचा इश्यू तुम्हाला होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज बेबी फीडिंग पिलो घ्या, जेणेकरून तुम्हाला बॅकला थोडासा आराम मिळेल. ओके, आणि त्यानंतर आहे नेल कटर. बेबी नेल कटर असं स्मॉल एक छोटंसं क्यूट येतं. सो मी मेडिकलमधूनच परचेस केलं होतं नेल कटर बेबीसाठी. सो त्यानंतर आहे बेबी ब्लँकेट. तुम्ही हे सिलेक्ट करताना ह्या गोष्टीची काळजी घ्या की खूप सॉफ्ट असं ब्लँकेट असेल, बिकॉज तुम्हाला डेली यूज करायचं असणार बेबीसाठी. सो खूप चांगलं आणि सॉफ्ट, खूप छान क्वालिटीचं असं ब्लँकेट तुम्ही घ्या बेबीसाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट येतात बेबी क्लोथ्स. हे तुम्ही प्लीज फॅन्सी क्लोथ्स अजिबात घेऊ नका, बिकॉज बेबीची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यांना इरिटेशन होतं. त्यामुळे कॉटनचेच क्लोथ्स यूज करा, जेणेकरून त्यांना कम्फर्टेबल वाटेल. आणि येस, ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या टिप्स मला वाटल्या होत्या माझ्या मदरहूड जर्नीमध्ये, ज्या मला वाटल्या की ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहेत कोणत्या गोष्टी आपण न्यूबॉर्नच्या बाबतीत टाळल्या पाहिजेत. ओके, सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मदरहूड रिलेटेड व्हिडिओजसाठी प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.